शेतकरी मित्रांनो, रामराम. स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण 5-6 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आपले व्हिडिओज किती वर्षापासून पाहता, कोणत्या तालुक्यातून पाहता, व्हिडिओचा काही फायदा होतोय का, ती चांगली कमेंट व्हिडिओच्या खाली करायला विसरू नका. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे काही तुरीचं क्षेत्र आहे, कापसाचं क्षेत्र थोडं कमी होऊन, सोयाबीनचं क्षेत्र थोडं कमी होऊन, तूर या पिकाची जी लागवड आहे तर ती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तिथं वाढलेली पाहायला मिळत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खास करून जो विदर्भ आहे, विदर्भ, मराठवाडा, त्याच्यासोबतच खानदेश यांसारख्या भागामध्ये लाल तूर आणि त्याच्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग, नाशिकचा काही भाग यांसारख्या भागामध्ये जी काही पांढरी तूर या पिकाची मोठ्या प्रमाणावरती लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या दोन्ही लाल आणि पांढऱ्या तुरीचे कोणत्या बियाण्याची तुम्ही तिथं लागवड करू शकता, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून बऱ्यापैकी जास्तीत जास्त उत्पादन देणारे जे काही तुरीचं बियाणं आहे, तर या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. तुमच्या आवडीचं बियाणं कोणतं आहे ते सुद्धा व्हिडिओच्या खाली सांगायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की लाल तुरीचे कोणते असे चांगले बियाणं आहेत जे जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन 1 एकर क्षेत्रामधून तिथं मिळून देऊ शकतात. लाल तुरीमध्ये शेतकरी मित्रांनो, एक अंकुर सीड्स कंपनीची अतिशय सुप्रसिद्ध आणि जबरदस्त व्हरायटी आहे, तर ती म्हणजे चारू. मित्रांनो, विदर्भामध्ये खास करून मोठ्या प्रमाणावरती चारू या व्हरायटीची तिथं लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते. बऱ्यापैकी पेरणी केल्यापासून 150-65 दिवसापर्यंत ही जी काही व्हरायटी आहे तर ती पूर्णपणे काढणीला आलेली आपल्याला पाहायला मिळत असते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी व्हरायटी आहे मित्रांनो, तर ती बदनापूर म्हणजेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं याच्या अंतर्गत जे काही बदनापूरला रिसर्च स्टेशन आहे तर त्यांनी ही व्हरायटी विकसित केलेली आहे, BDN 716. मित्रांनो, लाल तुरीमध्ये ही सुद्धा अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे. बऱ्यापैकी 145 ते 155 दिवसाच्या आसपास आपल्याला लागवड केल्यापासून काढणीला आलेली ही पाहायला मिळत असते. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीची सुद्धा अतिशय उत्कृष्ट नवीन व्हरायटी गेल्या 2-3 वर्षापासून मे बी ही आलेली आहे. काही शेतकऱ्यांचा अनुभव या व्हरायटीबद्दल सुद्धा आपल्याला चांगला असल्याचं पाहायला मिळतो. 150-55 दिवसात ही सुद्धा जी व्हरायटी आहे तर ती पेरणी केल्यापासून आपल्याला काढणीला आलेली पाहायला मिळते. तर ती म्हणजे आपल्याला ग्रीन गोल्ड सीडची गोल्ड 100 या नावाची ही व्हरायटी आहे. मित्रांनो, तुम्ही या वाणाचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता. तर मित्रांनो, निर्मल सीड्सची निर्मल दुर्गा या नावाची एक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. ही सुद्धा थोडी चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये हिचा जे उतार आहे तर तो आपल्याला आलेला तिथं पाहायला मिळत आहे. तुम्ही या वाणाचा सुद्धा विचार करू शकता. मित्रांनो, टॉपचे 4 वाणं लाल तुरीबद्दलचे मी तुम्हाला इथं सांगितले. आता 2 महत्त्वाचे पांढऱ्या तुरीबद्दलची इथं बियाणं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि प्रचलित व्हरायटी आहे मित्रांनो गोदावरी. मित्रांनो, निश्चितच मराठवाडा कृषी विद्यापीठानंच ही व्हरायटी रिसर्च केलेली आपल्याला पाहायला मिळते. पांढऱ्या तुरीमध्ये हिच्या एवढी जबरदस्त व्हरायटी आतापर्यंत मी कुठलीही पाहिली नाही. माझ्याच गावामध्ये माझ्याच जवळच्या मित्रांनी या बियाण्याची लागवड केली होती. 15-16 क्विंटलच्या आसपास या व्हरायटीचा जो काही उतार आहे तर तो गेल्या 2 वर्षापासून त्या शेतकरी मित्राला आलेला तिथं पाहायला मिळतो. ह्या व्हरायटीचं एकच ड्रॉबॅक आहे मित्रांनो, थोडी उशिरा म्हणजे 160-70 दिवसाच्या आसपास पेरणी केल्यानंतर आपल्याला काढणीला आलेली पाहायला मिळते. दुसरा कुठलाच ड्रॉबॅक नाही. 20-25 दिवस तुम्ही एक्स्ट्रा सांभाळू शकत असाल तर डोळे झाकून पांढऱ्या तुरीमध्ये या वाणाची लागवड करायला आपल्याला कुठल्याही प्रकारे हरकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, आपल्याला आता ही जे काही युनिव्हर्सिटीनं किंवा कृषी विद्यापीठानं रिसर्च केलेले बियाणं असतात तर त्यांची स्वतःची काही कंपनी नसते किंवा ते काही स्वतः बियाणं पुरवत नाही. ज्या काही प्रायव्हेट कंपनी असतात तर ते त्या बियाण्याचं उत्पादन घेऊन, प्रोडक्शन घेऊन ते जे बियाणं आहे तर ते कंपनीच्या नावाने पॅक करून आपल्याला विकताना तिथं पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही बियाण्यामध्ये फसू नका मित्रांनो. ज्या काही नामांकित चांगल्या स्टँडर्ड बियाण्याच्या कंपन्या असतात तर अशाच बियाण्यांच्या कंपन्यांकडून आपल्याला हे काही विद्यापीठाच्या रिसर्च केलेल्या व्हरायटी असतात तर त्याची खरेदी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. मित्रांनो, दुसऱ्या पांढऱ्या तुरीच्या व्हरायटीबद्दल आपण जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ही सुद्धा BDN 711 म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं या विद्यापीठाच्या अंतर्गत ही जी व्हरायटी आहे तर ती रिसर्च करण्यात आलेली आहे. तुम्ही निश्चितच ही थोडी 55-165 दिवसाच्या आसपास आपल्याला काढणीला आलेली पाहायला मिळते. तर या वाणाचा सुद्धा तुम्ही जो विचार आहे तर तो लागवडीसाठी तिथं करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या 6 बियाण्यांपैकी तुमच्या आवडीची व्हरायटी कोणती आहे निश्चितच खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत रामराम.